नमस्कार मित्रांनो, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी या व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ती थर्ड आय चक्राची माहिती. आता हे जे थर्ड आय चक्र आहे ना, जशी व्यक्ती बदलते त्याच्या हिशोबाने ह्या थर्ड आय चक्राची पोझिशन ही नेहमी बदलत असते. जर का तुम्हाला तुमच्या थर्ड आय चक्राची ॲक्युरेट पोझिशन जर का जाणून घ्यायची असेल तर तुमचं जे नाक आहे ना, त्याचं नाकाचं टोक म्हणजे टिप ऑफ द नोज आपण ज्याला म्हणतो, त्याच्यावरती तुम्हाला 1.25 मिनिटं कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. 1.25 मिनिटानंतर तुम्हाला असं जाणवेल की तुमच्या शरीरातली सगळी ऊर्जा ही कुठल्या तरी एका ठिकाणी एखाद्या पॉईंटवरती ओढली जाते किंवा तिथं तुम्हाला थोडासा तणाव जाणवतो. तर ज्या पॉईंटला, ज्या डॉटला तुम्हाला ही गोष्ट जाणवते ते म्हणजे तुमचं थर्ड आय चक्र. थर्ड आय चक्र हे एक्झिस्टन्समध्ये नाही आहे, ज्याला तिसरा डोळा आपण म्हणतो, ही एक्झिस्टन्समध्ये नाही आहे, ती एक ग्लँड आहे. तर ह्याचा जो कलर येतो तो डार्क इंडिगोमध्ये येतो. ज्यावेळेला तुमचं थर्ड आय चक्र हे ब्लॉक असतं त्यावेळेला तुम्हाला प्रत्यक्ष परिस्थिती आणि जे विभ्रम आहे म्हणजे जो भ्रम आहे आपला, ह्याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स समजून घेणं शक्य होत नाही. म्हणजे थोडक्यामध्ये ज्या गोष्टी तुम्हाला एक्झिस्टन्समध्ये इतरांना दिसत नाही त्या तुम्हाला दिसतात आणि त्या तुम्ही ॲक्सेप्ट करता, पण ज्या गोष्टी तुमच्यासमोर खरंच आहेत, एक्झिस्टन्समध्ये आहेत, त्या ॲक्सेप्ट करायची तुमची मेंटॅलिटी राहत नाही. दुसरा मुद्दा याच्यामध्ये असा राहतो की जर का तुमचं थर्ड आय चक्र ब्लॉक असेल तर तुमची डिसिजन मेकिंग पॉवर असते ती टोटली झिरो असते. कारण तुमचा मेंदू आणि तुमचं बॉडी ही कुठल्याही ठराविक एका मूलभूत परिस्थितीला स्टिक राहत नाही, ती सारखी दोलायमान राहते. आणि तेच जर का तुमचं थर्ड आय चक्र ॲक्टिवेट असेल तर तुमची डिसिजन मेकिंग पॉवर ही नेहमी ॲक्युरेट असते, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चुका होत नाहीत. आणि ज्या गोष्टी बियॉन्ड त्याच्या भौतिक अवस्थेच्या पलीकडच्या आहेत त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला जाणवतात आणि त्या तुम्हाला स्पष्टता दिसतात. म्हणजे थोडक्यामध्ये जर का कम्प्युटरची लँग्वेज वापरायची झाली तर जे कोडिंग असतं, ब्रह्मांडाचं जे कोडिंग असतं ते तुम्हाला समजण्याची तुमची कपॅसिटी तयार होते. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आता इथेच थांबणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ जर का तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. हा व्हिडिओ तुम्ही जर का इंस्टाग्राम किंवा फेसबुकला बघत असाल तर पेज नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जर का तुम्हाला रेकीमध्ये कुठल्याही प्रकारच्या शंका असल्या तर मला बिनधास्त विचारा. त्या शंकांचं निरसन करायचा आपण पुरेपूर प्रयत्न करूयात. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. नमस्कार.